कडेकपारीतून निघालेली एखादी नदी अखेर सागराला जाऊन मिळावी, तद्वत आवडी धनाजीच्या जीवनात एक झाली होती. चिरेबंदी वाडा, पाटीलकी, दौलत, सासर, माहेर, गणगोत सार सार सोडून ती धनाजीकडे गेली होती आणि सुखाच्या सागरात शांत झाली होती. तिचं मन शांत झालं होतं, तिचं कढणारं हृदय संतुष्ट झालं होतं आणि तिच्या आशेला नवा मुगारा आला होता. धनाजीच्या जीवनात तिला सर्व काही मिळालं होतं. ती हसत होती, फुलत होती आणि पूर्ववत डोलत होती. काजळी झडलेल्या ज्योतीप्रमाणे आता ती सतेज दिसत होती. तिच्या डोळ्यात नवा आनंद अवतरला होता आणि धनाजीच्या नजरेखाली तिला नवा बहर आला होता. धनाजी वाचून तिला चैन पडत नव्हता. तो दृष्टीआड होताच तिचं खुळमन अधिकच खुळ होत होतं. ती बावरत होती. तो समोर आला की खुदकन हसत होती. ती सुंदर आवडी धनाजीवरून जीव ओवाळून टाकीत होती. परंतु बोरगावचे लोक धनाजीच्या जीवावर उठले होते. अगदी निर्वाणीचा विचार करीत होते. काहींचं मत होतं की रामोशांची लढलं पाहिजे, त्यांना मारलं पाहिजे, रामोशांची घरं जमीन दोस्त केली पाहिजे, त्यांच्यावर गाढवांचा नागर फिरवला पाहिजे, तरच आवडी रामोशांच्या घरातून निघेल नि पाटलीन रामोशांचं घर शिरले हा कलंक दूर होईल. मग आवडीला कुत्र्याच्या मोतीनं मरण येईल. परंतु काहीचा याला विरोध होता. ते म्हणत होते की असं करणं गैर आहे. 50 रामोशी म्हणजे मेंढरं नव्हेत. जात झुंजार ती हटणार नाही. कटून मरेल पण पळून जाणार नाही. 50 रामोशी ठार करायचा म्हणजे 100 मुर्दा पडलाच पाहिजे. एका आवडीसाठी 100ची कत्तल होणं महाभयंकर आहे. शिवाय आवडी गेली ती काही सुखाने गेली नाही. माजली नि पळाली असं म्हणता येणार नाही. भगवंतरावाचा उत्तम काय चांगला होता. त्याला फेपर येत होतं. फेपर आलं की त्याच्या हाती जे लागेल त्याचा तो बुकणा करतो. हे का भगवंतरावांना माहीत नव्हतं? माहीत होतं, परंतु त्यानं आपलं खोटं नाणं वठवलं नि देखणी सून केली. ते उत्तमच वेळ बघून पळाले. तिच्यासाठी कुणी मरावं? कडेकपारीतून निघालेली एखादी नदी अखेर सागराला जाऊन मिळावी, तद्वत आवडी धनाजीच्या जीवनात एक झाली होती. चिरेबंदी वाडा, पाटीलकी, दौलत, सासर, माहेर, गणगोत सार सार सोडून ती धनाजीकडे गेली होती आणि सुखाच्या सागरात शांत झाली होती. तिचं मन शांत झालं होतं, तिचं कढणारं हृदय संतुष्ट झालं होतं आणि तिच्या आशेला नवा मुगारा आला होता. धनाजीच्या जीवनात तिला सर्व काही मिळालं होतं. ती हसत होती, फुलत होती आणि पूर्ववत डोलत होती. काजळी झडलेल्या ज्योतीप्रमाणे आता ती सतेज दिसत होती. तिच्या डोळ्यात नवा आनंद अवतरला होता आणि धनाजीच्या नजरेखाली तिला नवा बहर आला होता. धनाजी वाचून तिला चैन पडत नव्हता. तो दृष्टीआड होताच तिचं खुळमन अधिकच खुळ होत होतं. ती बावरत होती. तो समोर आला की खुदकन हसत होती. ती सुंदर आवडी धनाजीवरून जीव ओवाळून टाकीत होती. परंतु बोरगावचे लोक धनाजीच्या जीवावर उठले होते. अगदी निर्वाणीचा विचार करीत होते. काहींचं मत होतं की रामोशांची लढलं पाहिजे, त्यांना मारलं पाहिजे, रामोशांची घरं जमीन दोस्त केली पाहिजे, त्यांच्यावर गाढवांचा नागर फिरवला पाहिजे, तरच आवडी रामोशांच्या घरातून निघेल नि पाटलीन रामोशांचं घर शिरले हा कलंक दूर होईल. मग आवडीला कुत्र्याच्या मोतीनं मरण येईल. परंतु काहीचा याला विरोध होता. ते म्हणत होते की असं करणं गैर आहे. 50 रामोशी म्हणजे मेंढरं नव्हेत. जात झुंजार ती हटणार नाही. कटून मरेल पण पळून जाणार नाही. 50 रामोशी ठार करायचा म्हणजे 100 मुर्दा पडलाच पाहिजे. एका आवडीसाठी 100ची कत्तल होणं महाभयंकर आहे. शिवाय आवडी गेली ती काही सुखाने गेली नाही. माजली नि पळाली असं म्हणता येणार नाही.
भगवंतरावाचा उत्तम काय चांगला होता. त्याला फेपर येत होत. फेपर आलं की त्याच्या हाती जे लागेल त्याचा तो बुकणा करतो. हे का भगवंतरावांना माहीत नव्हतं? माहीत होतं, परंतु त्यानं आपलं खोटं नाणं वठवलं आणि देखणी सून केली. ते उत्तमच वेळ बघून पळाले. तिच्यासाठी कुणी मरावं? खुनाखुनी करून कायदा हाती का घ्यावा? ही काय मोगलाई आहे? जर उद्या 10-5 खून झाले तर सरकार उभा गाव धारावर धरल, गाव चोपून काढेल. म्हणून पाटलानं जे काही करायचं ते कायद्यानं करावं. रामोशावर खुशाल खटला भरावा. परंतु धनाजीवर खटला भरणं म्हणजे स्वतःच्या बेइज्जतीचा डंका वाजवण्यासारखं आहे, असं भगवंतरावाचं मत पडलं. आणि त्यानं तिसराच मार्ग काढला, तो म्हणजे गाव पंचायत बसवून तिथे या प्रकाराचा शेवट करावा. हे म्हणणं सर्वांना पटलं आणि एके दिवशी चावडी पुढं गाव जमला. गावातील शहाणी कर्तीनी बोलकी माणसं आली. आवडीचा खटला ऐकण्यासाठी उभा गाव लोटला आणि रामोशांना बोलावणं गेलं. फक्त एकट्या धनाजीनं बोलायचं आणि बाकी लोकांनी हत्यारच सांभाळायची, असा विचार करून सर्व रामोशी एका जीवानं चावडी पुढे आले. रामोशांची हत्यारं पाहून पुष्कळ गावकरी दचकले होते. वातावरण तापलं होतं. निरनिराळी टोळकी निरनिराळे अड्डे करून बसली होती. बोलके पुढे सरकले होते आणि पदरी दमडी नसेल त्यानं बाजारात जाऊ नये असा दूरचा विचार करून न बोलणारे दूर बसले होते आणि बोलणारे लोक काय बोलावं या फिक्रीत पडले होते. प्रश्न नाजूक होता. आवडी स्वतः धनाजीकडे गेली होती. मग त्याचा काहीही गुन्हा नसता त्याला सुळावर चढवावा की धनाजीची बाजू घेऊन पाटलाला दुखवावा, अशा भयंकर पेचात कित्येक पडले होते. तर कित्येकांना अशी चिंता पडली होती की मारणाराचा हात धरता येतो, पण तोंडातून गेलेला वाकडा शब्द अडवता येत नाही. आपल्या तोंडून जर एखादा वाकडा बोल गेला आणि रामोशी तरकटून दणकादणकीला आरंभ झाला तर आपल्या पाठीवर कुणीच उठणार नाही. उलट तूच लेका वाकडा बोललास अशी फोडणी देऊन मोकळे होतील. आपलं भुसकाट पडल. कोणीच काही बोलेना. असं पाहून अखेर भगवंतराव पाटलानं आरंभ केला. रामोशावर करडी नजर रोखून तू म्हणाला, एका मंडळी, आमचं म्हणणं एवढंच की अशी कबाबत आमच्या गावात कवाच पैदा झाली नव्हती. म्हणजे पाटील घराण्यातील बाई रामोशाचं घर शिरली नव्हती. तेव्हा रामोशांनी यांचा विचार करावा. तळ्यात राहून माशाशी वैर करू नये. मग काय करावं तेही सांगा, धनाजीनं सवाल केला. पाटील म्हणाला, तुम्ही आवडीला घरात ठेवू नका. ती आवडी म्हणजे इक आहे, आमचं नाक आहे आणि या पांढरीची आबरू आहे. नी हे बी डोसक्यात घ्या की आवडी म्हणजे रामुशाचं मरण बी आहे. आम्ही शेंबडासाठी नाकच कापून टाकू, सोडणार नाही. हे ऐकून धनाजी उठला. म्हणाला, ठीक, मी आवडीला हाकून देतो. भले, असा वळणावर ये. सर्वांनी मानात डोलावले. सर्व चेहरे रुंदावले. रामोशी लगेच टरकला म्हणून मानात ताट झाल्या. मी धनाजी पुन्हा म्हणाला, पण माझा एक सवाल आहे. मी हाकून दिलेली आवडी तुम्ही घरात घेणार का? तसं कसं? पुन्हा गाव दचकला. एका पाठी एक आवाज उठू लागली, नाही बरं, हे नाही पटणार. असं गैर बोलू नको. गैर वागलास आत्ता भानावर ये. आणि पाटीलाळी ओरडली, तू तिला हाकून दे. आणि भगवंतराव गरजला, आवडीवर आमची मालकी आहे म्हणून तुम्ही तिला घरात घेणार का? आवडीवर आमची मालकी आहे म्हणून म्हणतोय, तुम्ही तिला घरात घेणार का? धनाजीनं पुन्हा विचारलं. आवडीचा धीर किंचाळला. ते तू नका सांगू. आवडी म्हणजे बाटलं भांड आहे. ते घरात कोण घेणार? तू तिला हाकून दे, मग आम्ही तिचं काय बी करू. तिला मारू, जाळू, नाहीतर पुरू. खबरदार, धनाजी संतापून म्हणाला.
आवडीला मारायची जाळायची भाषा करू नका. जर तुम्ही तिला घरात घेणार नाही तर तिला माझ्याच घरात राहू द्या. भले. सयाजी देशमुख 2 पावलं पुढे गेला, किंचित वाकला, एक हात कमरेवर ठेवून म्हणाला, आज आवडी तुझं घर शिरली, उद्या गावच्या साऱ्याच बायका तुझं घर शिरतीला. मग आम्ही काय करावं रे शान्या? का बोंबलावं? त्यानं उजव्या हाताची मूठ उलटी करून हळूहळू बोंबलून दाखवलं. नि गाव पुन्हा खवळून ओरडू लागला, आवडीला हाकून दे, घरात ठेवू नग, नाहीतर मरशील. रामुशी भियाला उरणार नाही. गावानं धनाजीवर शब्दांची दगडफेक आरंभली. त्या गोंगाटानं तो वैतागला आणि साऱ्या गावाच्या गलक्यावर मात करेल असा आवाज चढून म्हणाला, मी तयार हाय, कत्तल होऊ दे. जी आवडी दौलतीच्या ढिगावर ठोकर मारून माझ्या गरीबाच्या घरी आली आहे, ती माझा देव आहे. मी तिला मडकी आड करणार नाही, तिला अंतर देणार नाही. मी तिला घराबाहेर काढली की तुम्ही त्या सोन्यासारख्या आवडीला जिवंत जाळाल, तिच्या तोंडावर थुंकाल, तिला कुत्र्याच्या मोतीनं माराल. आता ती आवडी माझ्याच घरी राहणार आणि मरूनच त्या घराबाहेर पडणार. तुम्ही 100 या, 200 या, 1000 जमून या, मला कवाबी गोडी घाला, नाहीतर माझ्या कुराडी खाली कंडक व्हा. बिमोडाच्या भीतीनं खचून जाणारी ही अवलाद नव. मी आवडीच्या मानेवर मान तोडून घेऊन मरणार. धनाजीनं गावावर जणू तोफखानाच डागला. मी म्हणणारांची, बोलणारांची दानादान उडाली. धनाजी माग 50 कुऱ्हाडी तळपल्या. गावाची मती गुंग झाली. आता लोकांनी घोंगडी झटकली. आडदांड जात ऐकणार नाही चला असं म्हणत लोकांनी घरं गाठली. आवडीचा जीव सूचित नव्हता. ती धनाजीची वाट पाहत होती. गावात हाणामारी होईल म्हणून ती भ्याली होती. पण धनाजी येताच तिला आनंद झाला. ती हसली. मी धनाजीला घरात नेऊन म्हणाली, काय म्हणाला गाव? गाव म्हणाला, आवडीला हाकून दे. मग तुम्ही काय उत्तर दिलं? 4 दिवस थांबा. मग काय 4 दिवस? खोट्ट. मग जा आणि विचार गावाला. मी आणि गावाला विचारू? आवडी 2 पावलं मागं सरून म्हणाली, नाही ग बाई, मी जाणार नाही. नकट्या पुढं नाक खासबाय कोण जाईल? मग गप्प बस, धनाजी म्हणाला. तरी पण सांगा की, तिनं आग्रह केला. आणि धनाजी तिला जवळ घेऊन म्हणाला, मी गावाला उत्तर दिलं की आवडी माझ्या घरात आली, ती मरूनच माझ्या घराबाहेर जाईल. खरं आहे तुमचं. आवडीला आनंद झाला. ती अभिमानानं म्हणाली, माझ्या मनातलं उत्तर दिलं. खरंच आवडी या घरातून मरूनच बाहेर जाईल. तुम्ही मला हाकून द्यावी. मी ना सासरी ना माहेरी वनवासी होऊन हिंडावं आणि त्या घरंदाजांनी मला मारावं म्हणून ते म्हणतात की आवडीला हाकून दे. असं म्हणून ती रडू लागली. तिची मनस्थिती पाहून धनाजीला भडभडून आलं. त्यानं हळूच तिला जवळ ओढून तिचे डोळे पुसले. म्हणाला, मी आवडीच्या मानेवर मान तोडून घेऊन मरेन असं मी गावाला उत्तर दिलंय. पुन्हा रडायचं नाही, हसायचं. हास बघू. तशी आवडी हसली, खुदकन हसली. क्षणात पुन्हा टवटवीत झाली. निराशेनं काळजाला चटका बसताच डोळ्यात वितळलेला ढग वर्षून संपला आणि त्या डोळ्यात आनंद भरला. धनाजीची ती नेकी, प्रीत करण्याची झुंजार रीत पाहून ती सुखावली. आपण पुन्हा पुन्हा जन्म घेऊन याच्या पायाशी जगावं, मरावं असं तिला वाटू लागलं. बंडखोर आवडी 4 अश्रू ढाळून मोकळी झाली. आणि ज्यांनी आपल्याला फसवलं, आयुष्याचं वाटोळं केलं, त्यांच्या दुष्ट इब्रतीचं कोळस करीत आपण असंच जगणार असा तिनं निर्धार केला. आवडी समाधानाचे निश्वास टाकीत होती. धनाजी तिला तळहाताच्या भोडाप्रमाणे जपीत होता. अंगावर हिरवगार इरकली लुगडं, अंगात हिरवी तंग चोळी, गळा भरून दागिनं, हातात हिरवी रेशमी काकणं, गोऱ्या पोटऱ्यांना शोभणारे शिंदेशाही तोडी.
16 भार वजनाची जोडवी, करंगळ्या, मासोळ्या या दागिन्यांनी आवडीचे स्वरूप द्विगुणित झाले होते. ती दागिन्यांनी लवली होती. ती चालू लागली की पायात जोडवी छनछनत होती आणि त्या तालावर आवडी डोलत होती. आवडी आणि धनाजी एकमेकांना घडीभरही विसरत नव्हते. जणू दोघांच्या देहात एकच प्राण बसत होता. दुपार झाली. दिवसांनी अर्धी मजल संपवली आणि तो मावळतीची उतरण उतरू लागला. उन्हाची धग शांत झाली. थंड वारा वाहू लागला आणि धनाजी संभापूरच्या बाजाराला निघाला. तशी आवडी अस्वस्थ होऊन मान तिरपी करून म्हणाली, मी येऊ का? चल. धनाजीनं होकार देताच ती तयार झाली आणि त्याच्याबरोबर संभापूरला गेली. आवडी बाजारात आलेली पाहताच बाजार बावरला. पुढं धनाजी, त्याची ती लकलकीत कुऱ्हाड आणि त्या मागोमाग मोराप्रमाणे डोलत चालणारी ती आवडी पाहून लोक स्तंभित झाले. त्या दोघांकडे डोळे फाड फाडून पाहू लागले. बोरगावच्या पाटलाची सून आवडी आणि धनाजी रामोशावर प्रीत करणारी आवडी. बाजारात आल्याची बातमी बाजारभर पसरली आणि बाजारकरी आवडीला पाहू लागले. एका झाडाखाली पाठरवाडीचा रामा मगदूम बसला होता. तो आवडी आणि धनाजी यांना पाहून उठला आणि धनाजीला जवळ बोलून शांतपणे म्हणाला, तुला एक गोष्ट विचारू? काय? विचार की. तुला काळीज आहे का? हो, हाय की. का? कसलं हाय? दगडासारखं. का? तरच ही आग घेऊन फिरतोस वय? ही आग ही आवडी नव का? मला ठाव हाय, मगदूम म्हणाला. फार नागो गप्प बसलेला नाही. तो सापावानी खवळलाय. त्याच्या झपाट्यात येऊ न ग. काय होईल? धनाजीनं विचारलं. ते मी कसं सांगू? मगदूम चिडक्या स्वरात म्हणाला. आवडीचा पाय घसरला. तो हे ढंग केलं, पण नागूला येळ लागलंय. जपूनच, नाहीतर धूर कैलाशी जाईल. मी मरणाला भीत नाही, धनाजी जळत्या सुरात म्हणाला. उद्या येणारं मरण ना झालं तरी माझी तयारी हाय, असं त्याला खुशाल सांगा. असं म्हणून तो पुढे चालू लागला.